पुणे जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत आणि धंगेकर भटका कुत्रा असा उल्लेख भाजप नेते श्रीनाथ भिमाले यांनी केलाय। तर नावं ठेवण्याच्या ऐवजी आरोप खोडून काढा, पुणेकर म्हणून मी धंगेकरांच्या पाठीशी आहे असं वसंत मोरेंनी म्हटलंय। दरम्यान नैतिकता म्हणून मोहोळांनी राजीनामा द्यावा अशी मागणी धंगेकरांनी केली आहे। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात रवींद्र धंगेकर आक्रमक झाले आहेत। जमीन व्यवहार प्रकरणाचं संपूर्ण पाप हे मुरलीधर मोहोळ यांचं असल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय। पुण्यातल्या या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी लक्ष घालून तो व्यवहारच रद्द करावा अशी मागणी धंगेकर करतायत। धंगेकरांच्या मदतीला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेही धावले। तर पुण्यातले भाजप नेते श्रीनाथ भिमाले यांनी धंगेकरांवर कडाडून टीका केली आहे। मोहोळांनी काय केलं तर नैतिकता म्हणून त्यांनी पहिला त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे। आम्ही नेहमी म्हणतो की देव देश धर्म आम्ही वाचवण्यासाठी निघालोय, आम्ही देवच घाण ठेवलाय, देवालाच विकलंय आणि याचे सगळे पूर्ण पाप हे मुरलीधर मोहोळांचं आहे। ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे आणि हा व्यवहार तात्काळ रद्द केला पाहिजे। शिंदे साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, जे भटकं कुत्र तुम्ही सांभाळलंय, लूट लागलेलं कुत्र शहरभर फिरतंय, अनेकांनी त्यांनी चावा घेतलाय। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी समर्थ आहे, त्याला कुठलं इंजेक्शन द्यायचं आम्हाला माहितीये, पण वेळेस तुम्ही शिंदे साहेब, माझी विनंती या भटक्या कुत्र्यावर तुम्ही आवळा। मला तर वाटतं खरं तर धंगेकरांचं आता कौतुक केलं पाहिजे की सत्तेमधल्या पक्षामध्ये असताना धंगेकर आज ज्या पद्धतीने मुरली मोहोळांचा विषय लावून धरतात ते, बाकीचे सगळे विषय लावून धरतात ते, मग धंगेकरांच्या पाठीमागे पुणेकर म्हणून मी सुद्धा 100% उभा राहील। जैन बोर्डिंगच्या प्रकरणापासून लक्ष विचलित करण्यासाठी शनिवार वाड्याचा मुद्दा समोर आणला जातोय असा आरोप अंधारेंनी केलाय। शनिवार वाडा एक निमित्त आहे। मुरलीधर मोहोळांचा विषय डायव्हर्ट करण्यासाठी भाजपाचे अनेक लोक मोहोळांच्या मदतीला धावलेले आहेत। मुरलीधर मोहोळांनी जैन ट्रस्टची जी जागा हडप करण्याचा प्रयत्न केला, हा मुद्दा बाजूला पडावा यासाठी ठरवून मेधा कुलकर्णी एक गोंगाट करण्याचा प्रयत्न करत आहे।